विनंती करतोय की वांगचूकजी आपल्यासारखी माणसं आम्हाला हवी आहेत, देशाला पाहिजे आहेत. हे सरकार असंवेदनशील आहे. आपल्यासारखे लोक राहिली काय न राहिली काय सरकारला काही फरक पडत नाही, पण आपल्या बुद्धिमत्तेचा देशाला आपल्या बुद्धिमत्तेची देशाला गरज आहे. कृपा करून उपोषण सोडा. आम्ही सगळे किंवा आपण सगळे एकत्र मिळून या देशाला सांभाळू. मागच्या काही वर्षांपासून एक पांडा पडतोय. शेतकऱ्यांचं आंदोलन असेल किंवा कोणाचंही आंदोलन असेल, महिनो ते चालत राहतं. परंतु सोनम वांगचूक यांचं आंदोलन हे आमरण उपोषण आहे आणि पुढे जाऊन असं काही बरं वाईट होऊ नये यासाठी तुम्ही विरोधी पक्ष म्हणून सरकारवरती, केंद्र सरकारवरती सुद्धा दबाव आणण्याचा प्रयत्न करणार आहात का? कोणाशी मी आता जे बोललो तर तेच आहे. 20 तारखेला पार्लमेंटच्या पहिल्याच दिवशीचा विषय पार्लमेंटला घेतला. आज पार्लमेंट सुरू होतोय. मग 20 तारखेला आमचे खासदार तर या विषयावरती दणानून सोडतीलच, संसद दणानून सोडतील. पण त्यावेळेला राहुलजींना सुद्धा मी विनंती करतोय, सर्व पक्षाच्या खासदारांना सांगतोय, अगदी भारतीय जनता पक्षाच्या खासदारांना सांगतो की तुमच्यात जर माणुसकीचा एखादा अंश शिल्लक असेल तर ह्या आंदोलनात सहभागी व्हा. प्रेस कॉन्फरन्स मध्ये 3 लोक नेहमी असायची, 2 खासदार तुमचे आणि ठीक आहे. आता मला असं वाटतं की हा विषय संपूर्ण